नमस्कार, मी उमेश घोंगडे. बखरलामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी सध्या घडत आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्ताच राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. राज्यपालांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नवी व्यवस्था होईपर्यंत काम करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री होणार कोण याच्यावरून गेली 2 दिवस जी काही खलबतं दिल्लीत मुंबईत तिन्ही महायुतीतल्या पक्षांमध्ये सुरू आहेत, त्याच्यात तोडगा निघाल्याचं वृत्त आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील तर अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेकडनं उदय सामंत यांचं नाव पुढे आलंय. एकनाथ शिंदेंच्या कोट्यातून, शिवसेनेच्या कोट्यातून एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री होण्याऐवजी त्यांनी उदय सामंतांचं नाव पुढे केलं आहे आणि शिवसेनेकडनं उदय सामंत हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. सुरुवातीला राजभवनामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री म्हणून उदय सामंत आणि अजित पवार या दोघांचा शपथविधी आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी होण्याची सूत्रांची माहिती आहे. पुणे जिल्ह्यातनं जी मंत्रिपद असतील त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे पहिलं नाव आहे ते चंद्रकांतदादा पाटील, राहुल कुल या दोघांची प्रामुख्यानं नावं आहेत. त्यानंतर सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ आणि सुनील कांबळे यांची ही नावं आघाडीवरती आहेत. मात्र सर्वाधिक जी शक्यता आहे ती चंद्रकांतदादांचं नाव पक्का आहे आणि दुसरी जी शक्यता आहे ती राहुल कुल यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.